नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पार्कल एज्युकेशन मध्ये आपलं स्वागत करतो। बघा, आत्ताच बॉम्बे उच्च न्यायालयाची भरती आलेली आहे आणि यामध्ये खूप साऱ्या जागा आलेल्या आहेत आणि सर्व विद्यार्थी मित्रांना काय एक सुवर्ण संधीच मिळाली आणि या संधीचं तुम्ही सोनं करायचंय। बघा, मी तुम्हाला काय सांगणार हो, तर बघा आज काय सांगणार हो, कमी दिवसामध्ये जीएसचा अभ्यास कसा करायचा आहे याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार हो। बघा, मी बालाजी गीते आपलं स्पार्कल एज्युकेशन मध्ये काय स्वागत करतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, तर जीएसचा कसा अभ्यास करायचा आहे आणि कमी दिवसामध्ये चांगला स्कोर कसा आणायचा आहे याच्याबद्दल मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहोत। बघा, जीएस आता तर आपली जी ही एक्झाम आहे, या एक्झाम मध्ये कोणतं तर शिपाई पद या पदाबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। बघा, तर हे शिपाई पद आहे, या शिपाई पद आता हे किती मार्काचं असतंय काय असतंय याच्याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहोत। बघा, हे शिपाई पद आहे ना, हे शिपाई पद बघा याची एक्झाम लेवल कशी असते। बघा, लेखी किती मार्काची असते, लेखी असते 30 मार्काची लेखी असते। बघा, शारीरिक चाचणी किती मार्काची असते, 10 मार्काची शारीरिक चाचणी असते। त्याच्यानंतर बघा, मुलाखत किती मार्काची असते, तर मुलाखत बघा 10 मार्काची असते। मग एकूण किती मार्काची ही, तर एकूण ही 50 मार्काची एक्झाम असते। मग सर आता ही शिपाई पदाची लेखी 30 मार्काची, मग याच्यामध्ये विषय कोणकोणते येतात। बघा, याच्यामध्ये विषय 3 येतात, एक मराठी येते, एक गणित बुद्धिमत्ता येते आणि तिसरं कोणतं तर जीएस येते। आणि मी आज तुम्हाला जीएस बद्दलच माहिती सांगणार आहोत। मग सर 30 मार्कापैकी जीएस किती मार्काचं आहे, बर हेच मी तुम्हाला सांगणार आहोत। 30 मार्कापैकी जीएस किती मार्काचं आहे, तर बघा आता जीएस, तर बघा आता मागील क्वेश्चन पेपरचं मी अनालिसिस केलेलं आहे एक मागच्या 4-5 वर्षाच्या। तर बघा त्याच्यामध्ये जीएस चे किती ते 25 ते 26 क्वेश्चन जवळपास जीएस वर आलेत। मग मराठीला 1-2 क्वेश्चन आणि गणित बुद्धिमत्तेवर किती 2 क्वेश्चन, मग जीएस ला किती 25 ते 26 क्वेश्चन। मग सर जीएस चा कसा चांगला स्कोर आणायचा आहे याच्याबद्दलच मी, बघा आता याच्यामध्ये कोणकोणते विषय येतात, एक भूगोल येते, त्याच्यानंतर इतिहास येते, त्याच्यानंतर बघा राज्यशास्त्र येते, त्याच्यानंतर अर्थशास्त्र येते, त्याच्यानंतर विज्ञान येते आणि त्याच्यानंतर काय तर चालू घडामोडी, एवढे विषय येतात। मग सर एवढे विषय येतात, आता या विषयामध्ये सर्वात जास्त वेटेज कोणत्या विषयाला द्यायचं, कोणत्या विषयाचा जास्त अभ्यास करायचा आहे। बघा, तर मागील काही क्वेश्चन पेपर बघितल्यावर असं लक्षात आले की बघा या भूगोलवर किती क्वेश्चन आलेत, तर जवळपास भूगोलवर 8 क्वेश्चन आले। तर इतिहासावर किती क्वेश्चन आले, तर इतिहासावर जवळपास 2 क्वेश्चन आले। तर अर्थशास्त्र बघा, राज्यशास्त्र इथे किती आले, तर 1 क्वेश्चन आले। अर्थशास्त्रावर किती आले, तर 1 क्वेश्चन आले। विज्ञानावर किती आले, तर बघा विज्ञानावर 8 क्वेश्चन जवळपास आले। बघा चालू घडामोडीवर किती क्वेश्चन आले, तर बघा चालू घडामोडीवर काय तर जवळपास 4 क्वेश्चन आले। मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की कोणत्या विषयाला सर्वात जास्त वेटेज द्यायचंय। बघा आता भूगोल आहे, मग या भूगोलमध्ये पण महाराष्ट्र भूगोल आणि भारत भूगोल आहे। मग सर आता मी कसा करायचा एवढ्या कमी दिवसात महाराष्ट्र भूगोल आणि भारत भूगोल, हेच मी तुम्हाला सांगणार आहोत। आपल्याला बघा जास्त लेंदी करायचंच नाही, महाराष्ट्र भूगोल फापर पसारा वाटायचं नाही किंवा भारताचा भूगोल, आपल्याला काय तर टॉपिक वाईज जायचंय की काय ज्या टॉपिकवर क्वेश्चन आले तर मागचे क्वेश्चन पेपर अनालिसिस करून आणि त्याच्या आधारे पुढे समोर कसे क्वेश्चन येतात हेच, तर आपल्याला काय थोडं कमी बघा काय भूगोलमध्ये जे आयएमपी टॉपिक येतं हेच करायचे। बघा महाराष्ट्र भूगोल आणि भारत भूगोल, मग सर एखादा क्वेश्चन सांगा महाराष्ट्र भूगोल आणि काय तर भारत भूगोलवर। बघा एखादा क्वेश्चन, बघा मागील वर्षी काय तर असं विचारलं होतं की महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणतं, सर्वांनाच माहिती आहे। बघा सर मग एवढा सोपा क्वेश्चन, बघा कशामुळं तर ही जी एक्झाम आहे ना हीच काय तर 7वी पास सर्वांना काय याच्यामध्ये फॉर्म भरतात, त्याच्यामुळे या जे क्वेश्चन आहे या क्वेश्चनची पातळी खूप सोपी असणार आहे। आणि बघा मग सर भूगोल, मग सर भारताच्या, तर बघा भूगोलवर आता हा महाराष्ट्राच्या भूगोलवर भारतात काय तर कसा क्वेश्चन येऊ शकेल की येऊ शकेल काय की भारतातील सर्वात लांब नदी कोणती, गंगा, असा पण येऊ शकेल। सर मग इतिहासावर कसा क्वेश्चन आला होता, बघा इतिहासावर कसा क्वेश्चन आला होता। आता इतिहासाचे 3 भाग पडतात, कोणकोणतं, एक बघा प्राचीन आहे, दुसरं आधुनिक आहे आणि तिसरं काय मॉडर्न आहे। बघा इतिहासावर कसा क्वेश्चन आला होता, तर आपल्याला हिच्यातलं काय वाचायचं, आयएमपी टॉपिकच वाचायचे। बघा तर क्वेश्चन काय आला होता, तर मौर्य साम्राज्याची स्थापना कुठं झाली होती, मौर्य साम्राज्याची स्थापना कुणी केली होती, असा क्वेश्चन आला होता। चौदार तळ्याचा सत्याग्रह कुठून सुरू झाला होता, चौदार तळी। त्याच्यानंतर बघा या राज्यशास्त्रावर क्वेश्चन, तर संसदेमध्ये कोणाचा समावेश होत नाही,
हा गेल्या वर्षी मागच्या वर्षी याच्यावर काय क्वेश्चन आला होता. मग सर अर्थशास्त्र, बघा अर्थशास्त्र राज्यशास्त्र याला आपल्याला जास्त वेटेज द्यायचं नाही, जास्त काय बघा, पण अर्थशास्त्रामध्ये क्वेश्चन आला होता काय, तर जीएसटीचा फुल फॉर्म काय असा क्वेश्चन आला होता. बघा राज्यशास्त्रामध्ये आपल्याला काय बघायचंय, तर बघा सुप्रीम कोर्ट, सुप्रीम कोर्टाची स्थापना म्हणजे काय, सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली, त्याच्यानंतर काय उच्च न्यायालयाचे, बघा भारतामध्ये पहिले 3 उच्च न्यायालय कुठं स्थापन झालीत, याच्याबद्दल पण यावर्षी क्वेश्चन येऊ शकतील. मागील आपण क्वेश्चन अनालिसिस करून आता याच्यावर पण आपल्याला बघायचंय. त्याच्यानंतर बघा अर्थशास्त्र, आता बघा विज्ञान, बघा विज्ञानमध्ये काय, तर 5वी ते 10वी स्टेट बोर्ड तुम्ही जरी केले तरी चांगला स्कोर येणार. मी तिच्यात तुम्हाला सांगणार हो कोण कोणतं करायचंय काय काय. बघा विज्ञानावर क्वेश्चन काय, एड्स हा रोग कशामुळे होतोय, पाण्यामध्ये कोणकोणते, पाण्यामुळे कोणकोणते रोग होतात. बघा आपली जी टंगस्टन आहे, जे समजा आपला जो घरामध्ये बल्ब असते, या बल्बमध्ये कशाची तार असते, असा क्वेश्चन विचारला होता. मग बघा हे असे क्वेश्चन विचारले होते. मग आपल्याला कशाला सर्वात जास्त वेटेज देते, बघा एक भूगोल द्यायचंय, त्याच्यानंतर बघा विज्ञानाला द्यायचंय. आता विज्ञानाला सर कोणकोणत्या, मग विज्ञानामध्ये 3 भाग पडतात, कोणकोणते, एक बघा एक भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र. याच्यामध्ये काय, तर याच्यामध्ये 3 भाग पडतात, या तिन्ही भागाला आपल्याला थोडं महत्वाचं द्यायचंय. मग याच्यामध्ये कशा कशाला महत्व द्यायचंय हे पण मी तुम्हाला सांगणार हो, की बाबा विज्ञान, या विज्ञानामध्ये कशा कशाला महत्व द्यायचंय. बघा त्याच्यानंतर सर चालू घडामोडीवर कशा क्वेश्चन येतात, तर बघा भारतीय नौदलाचे प्रमुख कोण आहेत असा क्वेश्चन आला होता, कशाला, तर करंटवर. मग बघा हे जे विषय येतं, हे विषय अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार हो. आणि बघा जीएस मध्ये किती 25 ते 26 मार्क, याच्यापैकी आपल्याला आउट ऑफ मार्क कसे येतील हे मी तुम्हाला कमी काळामध्ये आणि या सिरीज मध्ये सांगणार हो. बघा आता ही लवकरच सिरीज चालू होणार आहे. बघा तुम्ही हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पाठवा. बघा तुम्ही सर्वांनी लाईक केलं आणि खूप साऱ्यांनी जर या मित्राला, या व्हिडिओला जर प्रतिसाद दिला तर आम्ही नक्कीच ही जी सिरीज आहे ही कंटिन्यू चालू ठेवणार आहोत. आणि तुम्हाला कसे कमी दिवसात चांगले मार्क येतील जीएस बद्दल, याच्याबद्दल मी तुम्हाला क्वेश्चन अनालिसिस असो, मागचे क्वेश्चन असो, येतील कसे क्वेश्चन, याच्याबद्दल सर्व माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. बघा सर्व मित्रांना हा जर व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पाठवा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.